MP शॉर्ट ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्ही आता कंबाईन मेन्सला असाल, ग्रुप बी मेन्स 29 जूनला तुमची एग्जाम असेल किंवा ग्रुप सीचा चांगला तुमचा स्कोर आलेला असेल तर तुम्ही आता इंग्लिशचा तुम्हाला अभ्यास तर करावाच लागत असतो, बरोबर आहे। आणि त्यामध्ये तुम्ही इंग्लिशसाठी महाराष्ट्रात कुठलाही 5-6 हजाराचा जरी क्लास घेतला असला, किती 5 ते 6 हजाराचा इंग्लिश ग्रामरचा जरी तुम्ही क्लास परचेस केलेला असला तरी तुम्हाला कुठल्याही क्लासमध्ये व्होकॅब्युलरी तुमच्याकडून पाठ करून घेतली जात नाही म्हणजे नाही। मात्र आपण एकदम भन्नाट ट्रिक्ससह ज्यामध्ये आपण प्रिवियस इयर आयोगाचे संपूर्ण क्वेश्चन हे बघा प्रिवियस इयर क्वेश्चन ॲड केलेले, ज्यामध्ये अशी ट्रिक्स संपूर्ण व्होकॅब्युलरीची वन वर्ड, सिनोनिम, अँटोनिम्स, त्यानंतर कन्फ्यूज वर्ड, ईडीएम फ्रेजेस, संपूर्ण व्होकॅब्युलरी आपण स्टँडर्ड बुक पालनसुरी आणि SP बक्षीमधून व्होकॅब्युलरी घेतलेली आहे। आणि त्याला ट्रिक्सनुसार प्रत्येक ठिकाणी हे बघा असं आपण ट्रिक्स केलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी ट्रिक्सनुसार त्याला लक्षात कसं ठेवायचं हे आपण पाहिलेलं आहे। आणि त्यावरच आयोगाने कुठं कुठे आणि कसे प्रश्न विचारले त्याचं संपूर्ण आपण प्रिवियस इयर क्वेश्चन ॲड केलेले आहेत। आणि ही संपूर्ण PDF तुम्हाला पेड PDF हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून माहिती घेऊ शकता। तसेच आणखी तुम्हाला डेमो पाहायचा असेल तर MP शॉर्ट ट्रिक्स या नावाने आपले टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करू शकता। आता इथे मी तुम्हाला थोडासा डेमो दाखवतो। तर हा डेमो आहे वन वर्डचा डेमो दाखवतो तुम्हाला। तर बघा वन वर्ड काय आहे, तर वन वर्ड आहे हे बघा, हा वन वर्ड आहे पॉलीगॅमी। काय आहे पॉलीगॅमी, बघा इथं बायगॅमी दाखवतो। बायगॅमीचा अर्थ होतो हॅविंग 2 वाईफ्स और हजबंड। बायगॅमीचा अर्थ होतो 2 बायका किंवा 2 नवरे। बाय बघा, बाय म्हणजे 2, हे बघा BI, बायचा अर्थ होतो 2। तर बायगॅमी म्हणजे 2 नवरे किंवा 2 बायका करणे एकाच वेळेस। त्यानंतर पॉलीगॅमी, आता बायगॅमीवर प्रश्न विचारलेला नाही, तर पॉलीगॅमी आणि पॉलीअँड्रीवर आयोगाने 3-4 वेळेस प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हे शब्द महत्त्वाचे आहेत। तर याची भन्नाट ट्रिक सांगतो, लक्ष द्या। बघा पॉलीगॅमीचा अर्थ होतो मॅरिंग मोर दॅन 1 वाईफ। पॉलीगॅमीचा अर्थ काय होतो, मॅरिंग मोर दॅन 1 वाईफ, म्हणजे एकपेक्षा जास्त बायका करणे, त्याला म्हणतात पॉलीगॅमी। याच्यावर MPSCने PYQ काय विचारलेलं आहे पहा, तर कस्टम इन विच हॅज मेनी वाईफ्स। बघा वाईफ्स अनेक वचनी स्पेलिंग अशी आहे WINES, वाईफ्स म्हणजे एकापेक्षा जास्त बायका, तर त्याला म्हणतात पॉलीगॅमी। म्हणजे एखादा व्यक्ती एकापेक्षा जास्त बायका करत असेल तर त्याला म्हणतात पॉलीगॅमी। राज्यसेवा 2019ला विचारला होता। त्यानंतर द कस्टम ऑफ हॅविंग मेनी वाईफ्स डिपार्टमेंट PSI 2016ला विचारला होता, त्याला पण काय म्हणतात पॉलीगॅमी। 2 वेळेस प्रश्न विचारला होता। आणखी ठिकाणी पण विचारलेला आहे, पण आपण PDFमध्ये 1-2 वेळेस घेतलेलं आहे। कारण कसं आहे, एकच जर आपण 9-10 वेळेस घेतला तर PDFची लेंथ खूप मोठी होईल, त्यामुळे ते एकदम रटाळ झालं असतं, म्हणून आपण 1-1, 2-2 उदाहरणं आपण घेतलेली। त्यानंतर पॉलीअँड्रीचा अर्थ काय होतो, मॅरिंग मोर दॅन 1 हजबंड। हा PSI 88ला विचारलेला आहे, पहा PSI 88, मॅरिंग मोर दॅन 1 हजबंड, त्याला म्हणतात पॉलीअँड्री। तर याची ट्रिक्स काय केलेली आहे आपण, पॉलीअँड्रीची ट्रिक्स काय केलेली आहे हे बघा। याची ट्रिक्स अशी आहे की इथं तुम्हाला काय दिसतं, शेवटी पॉलीअँड्रीमध्ये शेवटी अँड्री नाव दिसतंय, अँड्री। तर याची अँड्री नावावरून आपण अशी ट्रिक्स केलेली आहे की जास्त अँड्रेली धुवायला लागतात जर जास्त हजबंड केले तर। बघा एखाद्या बाईनं जर जास्त नवरे केले तर त्या जास्त नवऱ्यांच्या जास्त अँड्रेली त्या बाईला धुवायला लागतात। अँड्रेली, बनेल, कपडे हे जे काय असेल ते संपूर्ण त्या बाईला त्यांचं धुवावं लागतं। मग जास्त नवरे केले की जास्त त्यांच्या अँड्री म्हणजे अँड्रेली, शेवटी काय अँड्री, त्याला धरून अँड्रेली असं तुम्ही म्हणू शकता। अँड्रेली, जास्त नवरे केले की जास्त अँड्रेली धुवावं लागतात। अशी आपली काय भन्नाट ट्रिक्स येथे आपण केलेली आहे। मॅरिंग मोर दॅन 1 हजबंड, जास्त अँड्रेली धुवावं लागतात जर जास्त नवरे केले एखाद्या बाईनं। तर अशी ट्रिक्स आहे, त्यावर PSI 88ला प्रश्न आले। बघा अशी आपण PDFची रचनाच खूप खतरनाक केलेली आहे आपण आपल्या PDFची, म्हणजे त्यावर म्हणजे SP बक्षीमध्ये बघा हा शब्द 242 नंबरला होता, तर मग आपण ते लिहिलेलं आहे 242 नंबरचा प्रश्न, तसा त्याचे ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते पण घेतलेलं आहे। आणि त्यावरच आयोगाने विचारलेला हा PYQ तिथे घेतलेला आहे। त्यानंतर 243वा प्रश्न स्पिन्स्टर आहे, स्पिन्स्टर
तर स्पिन्स्टरचा अर्थ होतो अनमॅरिड ओल्ड वुमन. बघा, यावर आयोगाने ASO 17 आणि STI 13ला प्रश्न विचारलेला आहे. कधी? ASO 17 आणि STI 13ला सेम प्रश्न असाच. अनमॅरिड ओल्ड वुमनला काय म्हणतात? तर स्पिन्स्टर म्हणतात, असा प्रश्न विचारलेला आहे. तर याची ट्रिक काय केलेली आहे आपण? तर याची ट्रिक्स अशी आहे की SP किरण बेदी या अनमॅरिड ओल्ड वुमन आहेत. SP किरण बेदी. किरण बेदी तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत की ज्या त्या भारतातील पहिल्या महिला SP होत्या. भारतातील पहिल्या महिला SP कोण होते? किरण बेदी होते. ओके. तर SP किरण बेदी या अनमॅरिड आणि त्यांनी लग्न केलेलं नाही. म्हणून आपण ट्रिक काय केलेली, त्यांना घेऊन आपण ट्रिक्स बनवलेली की SP किरण बेदी या ओल्ड वुमन आहेत, अनमॅरिड. कारण स्पिन्स्टरची सुरुवात SPने होती, म्हणून आपण SP किरण बेदी असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्या खतरनाक एकदम भन्नाट ट्रिक्स आहेत. ह्या संपूर्ण पेड PDF जर तुम्हाला याची हवी असेल तर तुम्ही त्या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपली पेड PDF ओके एकदम अशी खतरनाक. हे बघा, प्रत्येक ठिकाणी जागोजाग आपण PYQ त्यामध्ये काय केलेले आहेत? ॲड केलेले आहेत. तर इथं काय बघा, ॲलिमनी. ॲलिमनीचा अर्थ होतो काय होतो? तर अलाउन्स पेड टू वाईफ ऑन डिवोर्स. म्हणजे डिवोर्स झाल्यानंतर जे नवऱ्याकडून बायकोला पैसे मिळतात त्याला म्हणतात ॲलिमनी, म्हणजेच पोटगी. याची ट्रिक काय केलेली आपण? तर याची ट्रिक्स अशी आहे की अलिबाबाने बायकोला पोटगीत खूप मोठे कंपनीचे शेअर्स दिले. अलिबाबाची हे झालं, डिवोर्स झाला. अलिबाबा कंपनीचा जो CEO आहे जॅक मा, अलिबाबा कंपनीचा CEO जॅक मा यांचा डिवोर्स झाला त्यांच्या बायकोसोबत. तर त्याच्या बायकोने सर्वात मोठी शेअर घेतला कंपनीत पोटगी म्हणून. तर अलिबाबा, कारण अलिबाबा हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ओके, जे चायनाचे आहेत. चायनाची कंपनी आहे अलिबाबा. ओके, GS पण लक्षात असू द्या. तर अलिबाबाच का घेतलं मग मी? अलिबाबा असं मग लक्षात ठेवा, अलिबाबांचा जो डिवोर्स आहे तो जगात सर्वात मोठा डिवोर्स हा अलिबाबांचा झालेला आहे. कारण अलिबाबांना सर्वात जास्त पैसे बायकोला द्यावे लागणार आहेत. तर असं लक्षात ठेवा. अलिबाबाच का म्हणलं? कारण अलिमनी अलिबाबा, कारण दोन्ही शब्दात सुरुवात अलीने होते. हे बघा, ॲलिमनी आणि अलिबाबा दोन्ही शब्द सुरुवात ॲलीने होते. त्यामुळे तुम्ही अलिबाबा हे उदाहरण घेऊ शकता. ओके. फक्त कसं आहे, आता असा शब्द लक्षात राहत नाही हो डायरेक्ट. त्यामुळे तुम्ही काहीतरी असं मोठं इमॅजिनेशन करायचं त्यासाठी. जसं आपण पॉलीअँड्रीचं इमॅजिनेशन केलं होतं, स्पिन्स्टरचं इमॅजिनेशन आपण कसं घेतलं होतं, SP किरण बेदीला इमॅजिन केलं, तसं ॲलिमनी पोटगी याला अलिबाबाला इमॅजिन करायचं. ओके, मग ते लगेच लक्षात राहतं. आणि बघा, त्यावर आलेला PYQ, म्हणजे अशी आपण रचना केलेली PDFची. लगेच त्यावर आलेला PYQ त्याखाली घेतलेलं आहे आपण. त्यामुळे एकदम PYQ पण आपले परफेक्ट होऊन जातात. मनी विच इज गिवन टू लेडी हू इज सेपरेटेड फ्रॉम हर हजबंड बाय लॉ, त्याला काय म्हणतात मग? तर त्याला ॲलिमनी म्हणतात. काय म्हणतात? ॲलिमनी. ओके. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण आहे. जर हे संपूर्ण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करून आपली पेड PDF परचेस करू शकता. 84 21 90 83 84. तसेच आपल्याकडे सायन्सची पण पेड PDF आहे. पॉलिटी आर्टिकल्सची ट्रिक्स सह पेड PDF आहे. संपूर्ण आपल्याकडे पेड PDFs आहेत. तसेच तुम्ही डिपार्टमेंट ASOची ॲड आलेली आहे. तसेच डिपार्टमेंट एक्साईज PSIची पण ॲड आलेली आहे. त्यालासुद्धा इंग्लिश वॉकॅब्युलरी आहे. हे संपूर्ण तुम्हाला इथे मिळून जाईल अत्यंत रिजनेबल दरात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.